इंग्रजी कॅलेंडरनुसार 1 जानेवारीपासून नूतन वर्षास प्रारंभ होतो, तर मराठी वर्षारंभ गुढीपाडवा या सणापासून आरंभ होतो। गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष पासून बळीराजाचे आर्थिक वर्षाचा प्रारंभ होतो। या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी पंचांग पाहून पाण्याचा अंदाज घेण्याची परंपरा आजच्या युगात लोप पावत चाललेली आहे। गुढीपाडवाच्या दिवशी पंचांगाचे अवलोकन करून पुढील हंगामातील पीक पाण्याचा अंदाज घेण्याची परंपरा नाहीशी होत आहे। पूर्वी पंचांग पाहून पाऊस किती पडणार, कोणते पीक घ्यायचे याचा अंदाज लावला जात होता। बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विकसित प्रणाली अस्तित्वात आल्याने शेतकऱ्यांचा कल आहे। गुढीपाडवाशी अनेक आख्यायिका चिकटल्या आहेत। या दिवशी ब्रह्माने सृष्टीचे निर्माण केले होते। 14 वर्षाचा वनवास संपवून या दिवशी अयोध्या नगरीत रामाने आगमन केले होते। राम, लक्ष्मण, सीता यांच्या स्वागतासाठी जनतेने कुड्या उभारल्या होत्या। या दिवसापासून महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या शालिवाहन घराण्याच्या नावाने शालिवाहनशक ही कालगणना सुरू झाली आहे। गुढीपाडवाला शेतात वर वाहीचा मुहूर्त काढला जातो। शेतात गेलेल्या बैलजोडीची पूजा करून वखरवाहीला प्रारंभ होतो। ही परंपरा आता मात्र काळाच्या ओघात लोप पावत आहे। विसिन ब्युरो, अमरावती।